पहलगामच्या बैसरन व्हॅलीच्या मैदानावर पर्यटनासाठी गेलेल्या काही पर्यटकांची ती जीवनाची शेवटची ट्रिप ठरली आहे। पहलगामच्या बैसरन व्हॅलीच्या मैदानात दहशतवाद्यांनी गोळीबार केला। त्या मैदानात सध्या काय परिस्थिती आहे त्या ठिकाणाहून एक्सक्लुझिव्ह आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात। नेहमी आपण एकताबद्दल बोलतो, काय असती जात, काय असतं धर्म, मात्र याच धर्मानं अनेकांचे बळी घेतलेत। आपण बघतोय की पहलगाम मध्ये ज्या पद्धतीनं गोळीबार झाला, याच मैदानावर खरं तर अनेक जण या परिसरामध्ये त्याच जीवनाचा आनंद घेण्यासाठी आली होती। मात्र याच मस्जिदीच्या मागून काही लोक आले, काही दहशतवादी आले असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे। दुसरीकडे या व्हॅलीमधून देखील काही लोक आले असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे चारी बाजूंनी दहशतवाद्यांनी इथे आनंद घेणाऱ्या लोकांना टार्गेट केलं। चारी बाजूंनी अचानकपणे ज्या पद्धतीनं हल्ला झाला, ते झाल्यानंतर लोकांना नेमकं काय करायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला। एक नजर जर आपण या व्हॅलीकडे मारली ना, तर आपल्याला नक्कीच कळेल की इतकं सुंदर खरं तर हा प्रदेश आहे। मिनी स्वित्झर्लंड म्हणून या ठिकाणी एक विशेष ओळख आहे, नंदनवन म्हणतात। आणि याच परिसरामध्ये जीवनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांना अखेरचा श्वास घ्यावा लागला। आपण बघतोय की जेव्हा ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली, या ठिकाणी हा गोळीबार झाला, त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती झाली असेल। आपण बघतोय की या ठिकाणी काही बेंचेस जे आहेत ते तुटलेल्या अवस्थेमध्ये बघायला मिळतात, कारण याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती। आपल्या लहानग्यांसह अनेक पालक या ठिकाणी दाखल झाले होते आणि हेच पालक या ठिकाणी मुलांना एक निसर्गाचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करत असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना हेरलं, पालकांना हेरलं, कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाला हेरलं आणि जात विचारण्यात आली, धर्म विचारण्यात आला आणि त्यांना गोळी मारण्यात आली। आपण बघतोय की या ठिकाणी अनेक जण लपलेली बघायला मिळाली होती। आपण बघतोय की एक मोठा बलून जो आहे तो देखील इथे बघायला मिळत आहे। या बलूनच्या मदतीनं अनेक जण जी आहेत ती त्याच्या मागे लपलेली दिसून आली होती। या मिळेल त्या सगळ्या गोष्टीच्या मागे लोक लपली होती का? कारण आपला जीव वाचावा म्हणून। दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तो अचानक इतका मोठा हल्ला होता की लोकांना काही कळेनासं झालं। मुद्दा आपण बघतोय की इथे हा परिसर जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सध्या बघायला मिळतोय। एक भीषण अशी शांतता जी आहे ती या परिसरामध्ये सध्या बघायला मिळत आहे। रिव्हर राफ्टिंग जे आहे ते करण्याचा आनंद खरं तर घेता येत नाही, म्हणून या ठिकाणी एक लहान राफ्टिंग जे आहे ते देखील बघायला मिळत आहे। त्याचा देखील आनंद जो आहे तो अनेक जण घेत होते। मात्र इथून राफ्टिंग करताना उतरताना पहिला गोळीबार झाला आणि काही कळायच्या आतच अनेक पुरुषांना, अनेक मोठ्या पुरुषांना, कर्त्या पुरुषांना हेरण्यात आलं आणि थेट त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। अनेक कुटुंबीय अगदी जीवाच्या आकांताने या ठिकाणी ओरडत होते, सैरा वैरा पळत होते, मात्र कुठेही जी आहे ती बाहेर पडण्याची जागा नव्हती, कारण बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी एकच जागा आहे। त्या ठिकाणी देखील पोहोचेपर्यंत अनेकांना हेडशॉट म्हणजेच डोक्यावर गोळी मारण्यात आली होती। आणि आपण बघतोय की काय सध्या या ठिकाणची परिस्थिती आहे। हे अखंड हे मैदान आहे ना, या मैदानात या ठिकाणी खेळण्यासाठी अनेक लहान मुलं या ठिकाणी बागडत होती आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालकही होते। याच परिसरामध्ये अनेक जण आनंद घेताना मात्र या आनंदावर विरजण पडलं आणि दहशतवाद्यांनी थेट त्यांना टार्गेट केलं। त्यांचा दोष काही नव्हता, पर्यटक होते, फक्त धर्माचा एक विचार जो आहे तो या निमित्तानं करण्यात आला, धर्म विचारण्यात आला आणि याच धर्मापायी त्यांचा जीव गेला असं देखील अनेक प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। आपण बघतोय की काय सध्याची या ठिकाणची परिस्थिती आहे। इथून धावताना खरं तर चिखल होता आणि त्या चिखलात आपण बघतोय की अनेकांचे पायाचे ठसे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक जण या ठिकाणून अडखळून देखील पडलेली बघायला मिळाली होती। त्यामुळे धावताना देखील त्यांना जीव वाचवताना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याची माहिती देखील मिळते। आपण बघतोय की हे काही ठिकाणं या ठिकाणी बघायला मिळतात। खरं बघायला गेलं तर दहशतवादी हल्ला जो आहे तो याच्या आधी पुलवामाचा मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला होता। त्यानंतर भारत सरकारने काही ऍक्शन्स उचलले होते। आता पुन्हा एकदा या पर्यटकांवर अशा पद्धतीने हा दहशतवादी हल्ला झालाय।
या हल्ल्याच्या निमित्तानं बॉर्डरवर सध्या तणावाची परिस्थिती आहे, कारण बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तान हे दोनही देशाचे सैन्य तैनात आहेत, लष्कर प्रमुख त्या ठिकाणी आहेत. मात्र नेमकी कुठली पावलं उचलली जातील याबद्दल लवकरच भारत सरकार कळवणार असल्याची माहिती देखील मिळते. पण याची सजा आणखीन किती सर्वसामान्य नागरिकांना भोगावी लागणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम. तर पहलगाममध्ये अतिशय भ्याड हल्ला झाला हसत्या खेळत्या कुटुंबांवर आणि ती कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आता तिथे सुन्नता पसरलेली आहे. पण याला चोख प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे, यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि तशीच कारवाईला आता सुरुवात झाली आहे. कारण पहलगाममध्ये हल्ल्यात सहभागी असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या 2 दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत. लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं आणि ते स्फोट करून उडवण्यात आलंय. तर आता भारताकडून कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचीच दृश्य आपण पाहतोय. आसिफ शेखचं घर उडवण्यात आलंय तर आदिलचं घरही पाडण्यात आलेलं आहे. आसिफ शेखचं घर पाडण्यात आलंय आणि आदिलचं घर स्फोट करून उडवण्यात आलेलं आहे, उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचं घर होतं आणि ते स्फोट घडवून उडवण्यात आलंय. तर पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची चौफेर नाकाबंदी केली आहे. पाकिस्तानला मोठ्या हल्ल्याची आता भीती आहे, त्यामुळे पाकिस्तानी आर्मीकडून युद्धाभ्यास सुद्धा सुरू करण्यात आलाय. तर पहलगाम हल्ल्याबाबत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचं मोठं विधान आता समोर येते. पहलगाम हल्ल्यात सुरक्षेत चूक झाली अशी कबुली सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिल्याची माहिती रिजिजूंनी दिली आहे. नेमकं कुठे चुकलं याचा शोध घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सब पार्टी को बताया कि सब कुछ अच्छा चलते हुए भी ये घटना एक चूक हुई है और इससे सब दुखी हैं और ऐसा घटना आगे नहीं होना चाहिए. इसके लिए क्या क्या प्रबंधन किया गया है इसके बारे में ऑफिशियल्स अपने ब्रीफिंग में एक्सप्लेन किया है. तर सुरक्षेत चूक झाली आहे असं सरकारने कबुली दिलेली आहे, तरी सुद्धा कारवाई तर करण्यात येणार आहे. दुपारी 11:30 पर्यंत 2.5 तास डीपीसी चाललेली आहे. अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक लोकप्रतिनिधींनी विधायक सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत कामाचा दर्जा चांगला होण्याच्या करता एकंदरीत महत्त्वाचे प्रश्न हे ज्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या करता जे निर्णय घ्यायचे होते ते निर्णय आज आम्ही सगळ्यांनी मिळून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या सर्व 13 तालुक्यातल्या आणि माझ्या दोन्ही शहरातल्या 21च्या 21 आमदारांनी भाग घेऊन ते केलेलं आहे. आणि त्यामध्ये बराच वेळ आम्ही दिला. अतिशय चांगल्या प्रकारची प्रेझेंटेशन पण झाली. आपण ह्या वेळेस असं टार्गेट ठेवलेलं आहे की उद्याच्या 3-1 वर्षात कमीत कमी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे पानंद रस्ते, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असणारे शिवचे रस्ते, 2 गावांना जोडणारी जी शिव असते ते सगळे टाईम बाउंड कार्यक्रमामध्ये घ्यायचे आणि तो कार्यक्रम राबवायचा. तसंच आम्ही जी काही कामं DPC मार्फत होतात त्याचा दर्जा चांगला राहण्याच्या करताच आपण लवकर मीटिंग घेतली आणि ही सगळी कामं आपल्याला डिसेंबर एंडपर्यंत पूर्ण करायची, जेणेकरून नंतरच्या काळामध्ये एखादी एजन्सी लावून आपण ज्या कामाला पैसा दिला ते काम संपूर्ण पैसा व्यवस्थितपणे तिथं खर्च झाला आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आम्हाला एक अनुभव असा वाईट आला की लोक काही जण 30% 40% बिलोनी जातात, कामं घेतात, कामं करत नाही. त्याहीबद्दल काही वेगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. ज्याला कुणाला तितके टक्के बिलोनी जायचं
त्यांनी जेवढा बिलोनी गेला तेवढी रक्कम तिथं डिपॉझिट म्हणून भरायची, तरच त्याला तिथं टेंडर द्यायचं. असे काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सूचना आलेल्या आहेत. मध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतलेली होती, कॅबिनेटमध्ये पण चर्चा झाली. त्याच्यामध्ये जे काही तलाव आहेत, जे काही पाण्याचे साठे आहेत, तिथला गाळ काढण्याच्याबद्दल पण निर्णय झाला. त्याला कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लावायची नाही. तो गाळ आमच्या शेतकऱ्यांनी घेऊन जावा, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापरावा. फक्त काढलेला गाळ हा अशा ठिकाणी टाकावा की जेणेकरून तो पुन्हा धो पाऊस पडल्यानंतर ते पाण्याबरोबर तो गाळ पुन्हा त्या तलावामध्ये येऊ नये, एवढी मात्र माफक अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केली. एक मिनिट का आतमध्ये मध्ये मी काय केलं ते सांगायला मी काही तुम्हाला बांधील नाही. ते मीटिंगमधलं माझ्या आतली गोष्ट होती, मी ती केलेली आहे. आमचा एकंदरीत राज्य सरकारचा पै योग्य पद्धतीनं खर्च होण्याच्याकरता जी काही खबरदारी आम्ही लोकांनी घेतली पाहिजे आणि त्याला अधिकाऱ्यांनी पण तसा प्रतिसाद दिला पाहिजे, सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, ते करण्याच्या बद्दलच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तर पुण्यात आता अजित पवारांची बैठक संपलेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती, ती संपन्न झाली आणि त्यानंतर अजित पवार बोलत होते. काम न करणाऱ्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी यावेळेस म्हटलंय. तर आता पुढची बातमी पाहतोय ती म्हणजे सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान का नव्हते असा सवाल मल्लिकार्जुन खरगेंनी केलाय. तर पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था का तैनात नव्हती असा सवाल ओवेसींनी केलाय. देखिए, सवाल हमने पहले से यही सवाल उठाया कि ऐसे महत्वपूर्ण मीटिंग में प्रधानमंत्री जी खुद रहना जरूरी है। भाई ये तो ग्लैरिंग मिस्टेक है इंटेलिजेंस का और सिक्योरिटी फेल्यूर भी है। सरकार जो भी एक्शन लेगी इन द इंटरेस्ट ऑफ द कंट्री, और इस इश्यू पे हम सब एक है और गवर्नमेंट फुल्ली सपोर्ट करेगी। मैंने ये कहा कि वहां पर मेडोज में आखिर क्यों सीआरपीएफ नहीं थी वहां पर, क्योंकि मैंने पूछा है कि जनवरी में सीआरपीएफ के 2 यूनिट को हटा लिया गया था वहां से। उसी सिलसिले में मैंने ये भी पूछा कि क्विक रिएक्शन टीम को 1 घंटा लगा ऊपर पहुंचने के लिए। किसी एक समुदाय को जो इस बाइज्जत इस मुल्क के शहरी हैं और मुसलमानों का इससे कोई ताल्लुक है ना कभी रहेगा, यकीनन हम मान रहे कि इन दहशतगर्दों ने किसी का रिलीजन पूछकर उनकी जान ली, वो कंडेमनेबल है। तर पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या, पण आपले जवान असं कधीच करणार नाहीत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले. जगात मानवता हा एकच धर्म आहे, सध्या त्याला हिंदू म्हणतात असंही त्यांनी म्हटलंय. रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला असंही ते म्हणाले. जगात एकच धर्म आहे, मानव धर्म, त्यालाच आजकाल हिंदू धर्म म्हणतात. आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही, पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्यांनी धर्म विचारून मारलं. हिंदू असं कधीही करणार नाही. त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला. अशा दुष्ट माणसांचं निर्दाल्याने झालं पाहिजे. क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं मला. पुण्यातून आता एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापैकी 91 जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेत. तसंच आतापर्यंत 3 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडल्याची माहिती शहर पोलिसांनी दलातील परकीय नागरिक विभागानं दिली आहे. पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तर पुण्यानंतर आता उपराजधानीत सुद्धा अशीच परिस्थिती दिसून येते। नागपुरात 2200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचं तपासात समोर आलंय। व्यवसायाच्या निमित्तानं हे नागरिक राहत असल्याचं समजतंय। पहलगामच्या हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे निर्देश दिलेत आणि त्या अनुषंगाने गुप्तचर विभाग सतर्क झालाय। पाकिस्तानी लोक व्हिजन संपल्यानंतर ही नागपुरात वास्तव्यास का आहेत, काय व्यवसाय करतायत, या सर्वाचाच आता शोध घेतला जातोय। तर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आता भीतीच्या छायेत आहेत। तर पर्यटकांच्या सोडवणुकीवरून महायुतीत श्रेयवाद रंगल्याचं समोर आलंय। ते नेमकं कसं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। काश्मीरात नरसंहार, महायुतीत श्रेयवाद। महाजनांपाठोपाठ शिंदेही काश्मीरला। काश्मीर दौरा स्टंटबाजी की श्रेयवादाची लढाई। पहलगाम मध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 28 लोकांचा मृत्यू झालाय। त्यात राज्यातील 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे काश्मीरात अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गिरीश महाजनांना काश्मीरला पाठवलं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही विशेष विमानानं काश्मीरची वाट धरली। त्यामुळे महायुतीत श्रेयवादाची लढाई रंगल्याची चर्चा आहे। गिरीश महाजन यांना जर सरकारतर्फे पाठवलं असेल मुख्यमंत्र्यांनी, तर दुसरं कोणी तिकडे जायची तशी गरज नाही। तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे वाद आहेत ते दाखवताय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये पर्यटकांच्या भेटीगाठी घेत असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी 83 पर्यटकांना विशेष विमानानं परत आणणार असल्याचं जाहीर केलंय। तर शिंदे गटाच्या खासदारानं बढायांची हद्द पार करत अकलेचे तारे तोडलेत। त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। तुम्हाला मिरच्या झोंबतात। एकीकडे राज्य सरकार मदत करत असताना शिंदे गट मात्र स्वतंत्ररित्या मदतीसाठी प्रयत्न करतोय। त्यामुळे महायुतीतील या श्रेयवादावर टीकेची झोड उठवली गेली आहे। तर श्रेयवादाची ही मालिका इथंच थांबत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातील मृत पर्यटकांच्या समन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ यांच्यावर सोपवली आहे। आणि शिंदे गटानंही तातडीनं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांना विमानतळावर पाठवल्याचं पाहायला मिळालं। मात्र संकटाच्या काळात राजकीय श्रेयवाद रंगल्यानं साम टीव्हीनं त्यावर सवाल उपस्थित केलेत। उपमुख्यमंत्री शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याची गरज काय? मंत्री गिरीश महाजन असताना शिंदेंना जाऊन मिळणार काय? उपमुख्यमंत्री म्हणून मुंबईतून सूत्र हलवता आली नसती का? अगोदरच सुरक्षा यंत्रणेवर असलेला ताण वाढवण्याची गरज काय होती? नेते आणि मंत्र्यांना आचारसंहितेची गरज आहे की नाही? तर शिंदे गटानं महायुतीत श्रेयवादाच्या लढाईचा दावा फेटाळून लावलाय। आणि महायुतीमध्ये श्रेयवादाची काय गरजच नाही। गिरीश महाजन गेले आणि एकनाथ शिंदे साहेब गेले, हे काही श्रेयवादासाठी गेलं नाही। मी आता पण त्यांच्याशी बोललो। आतापर्यंत सरकारनं 300 पर्यटकांना परत आणलंय। मात्र संकटाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादाच्या लढाईत न पडता कंट्रोल रूम मधून यंत्रणेला आदेश देत मदत पोहोचवणं योग्य ठरणार नाही का? हाच सवाल राज्यभरातून विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।